या परशुराम स्पोर्ट्स संघाचे सलामीचे फलंदाज आपल्याला दिसत आहेत. स्ट्राईक वरती दिसतोय रोहन काळे, तर नॉन स्ट्राईक एंड वरती दिसतोय विनोद जोशी. ज्या रोहन काळेनं कमबॅक केलं होतं, कमालीची गोलंदाजी केली होती, तोच रोहन काळे आपल्याला दिसतोय स्ट्राईक एंडला, तर नॉन स्ट्राईक एंडला विनोद जोशी. तर गोलंदाजीच्या मोर्चावरती वीर सावरकर रत्नागिरी संघाचा आदित्य फडके सज्ज होताना पहिलं पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक फेकण्यासाठी. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा पूल करण्याचा प्रयत्न, जोरकस फटका टोलवण्याचा प्रयत्न असलेल्या क्षेत्ररक्षकांच्या निर्बंधाचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय तो फलंदाज विनोद जोशी. केवळ एकेरी धावेवरती समाधान मानायला लागलंय. एकेरी धावेनं धावसंख्येला सुरुवात झाली आहे. 31 धावांच्या पाठलागाला सुरुवात झाली आहे. आता मात्र 23 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 23 चेंडू मागे अजूनही 30 धावांची आवश्यकता तो हा सामना जिंकण्यासाठी. आदित्य फडके स्लोवर यावेळी मात्र फटका खेळलाय, सुरेख फटका डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये, पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि असलेल्या क्षेत्ररक्षकांवरती निर्बंधाचा पुरेपूर फायदा उठवलाय तो अर्थात विनोद जोशीनं. फटका खेळलाय तो अर्थात डीप स्क्वेअर लेग सीमा क्षेत्राबाहेर एक महत्वपूर्ण चौकार. अशीच काहीशी सुरुवात पहिल्या डावात देखील झाली होती. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव आली होती, दुसऱ्या चेंडूवरती चौकार ठोकला होता, परंतु तिसऱ्या चेंडूवरती विकेट गेली होती. बघूया तेच ऍक्शन रिप्ले दुसऱ्या डावामध्ये होईल का की काहीतरी वेगळं घडेल हा मैदानावरती हे बघणं महत्वपूर्ण. 2 चेंडू 5 धावा, 31 धावांचा एकंदरीत पाठलाग या मैदानावरती. तिसरा चेंडू घेऊन आदित्य फडके. यावेळी थोडीशी जागा बनवायची, बॅकफुटला जायचं, कव्हर्सच्या डोक्यावरनं फटका टोलवायचा, हा प्रयत्न निष्फळ ठरतोय. चेंडू निर्धाव गेलाय, धावसंख्या स्थिरवलेली 5 वर. पहिल्या 3 चेंडूंचा एकंदरीत खेळ हा मैदानावरती झालेला समाप्त. 3 चेंडू 5 धावा, एकंदरीत धावसंख्या 31 धावांचा पाठलाग निर्धारित 24 चेंडू मागे. यावेळी फटका खेळला, अगदी जातोय तो मिड विकेटला क्षेत्ररक्षक कर्णधार स्वतः येतोय, चेंडू मागे चेंडू अडवतोय, परतीची फेक केली जाते. तोपर्यंत केवळ एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. 4 चेंडूंचा एकंदरीत पहिल्या षटकातला खेळ समाप्त होतोय. 6 धावा धावफलकावरती, एकंदरीत 31 धावांचा पाठलाग, अजूनही 25 धावांची आवश्यकता 20 चेंडू मागे हा सामना जिंकण्यासाठी. यावेळी फटका लॉफ्टेड खेळलाय, मिड ऑफच्या डोक्यावरनं कोणत्याही क्षेत्ररक्षकाला कोणतीही संधी न देता चेंडूनं अगदी लिलाया पार केली होती सी मारेच्या. दुसरा चौकार एकंदरीत या षटकातला एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये देखील परिवर्तित झालेली. 10 धावांच्या टप्प्यावरती एकंदरीत 31 धावांचा पाठलाग करताना बिनबाद अशी सुरुवात, एक सुरेख सुरुवात, एक साजेशी सुरुवात धावांचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळते. ते परशुराम स्पोर्ट्स संघाकडून ती अर्थात वीर सावरकर रत्नागिरी ब संघाविरुद्ध. परंतु अजूनही काही सांगता येत नाही, कारण पॉवर प्लेचा षटकाचा खेळ सुरू आहे. क्षेत्ररक्षकांवरती निर्बंध आहेत आणि त्याचाच फायदा उठवण्याचा प्रयत्न. या षटकात जास्तीत जास्त धावा कुटायच्या आहेत, आवश्यक असलेल्या धावा याच षटकात वसूल करायचा आहे, हा मनसुबा निश्चितपणे फलंदाजांच्या मनामध्ये आणि फलंदाजाला त्या मनसुब्याला साजेशी अशी कामगिरी एकंदरीत या मैदानावरती आपल्याला या सामन्यामध्ये त्यांच्याकडनं होताना दिसतंय. पुन्हा एकदा जोरकस फटका, मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला बीट करत डीपला त्या ठिकाणी काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक दिसतोय. जोपर्यंत तो क्षेत्ररक्षक येतोय चेंडू मागे चेंडू, थोडीशी ढिलाई, गोलंदाज काहीसा नाराज त्या क्षेत्ररक्षकाच्या कामगिरीवरती. अजून चांगली अपेक्षित कामगिरी होती, केवळ 1 धाव खर्ची घालणारा तो फटका होता असं वाटलं होतं गोलंदाजाला, परंतु क्षेत्ररक्षक थोडीशी ढिलाई दाखवतोय आणि त्याचाच फटका त्याच्या संघाला बसतो. ज्या ठिकाणी केवळ 1 धाव आली असती त्या ठिकाणी 2 धावा कुठल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 12 धावा धावफलकावरती, 31 धावांचा पाठलाग करत असताना एकंदरीत 19 धावांची अजूनही आवश्यकता. 18 चेंडूंचा खेळ बाकी. अठरा चेंडू 19 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी.
केतन गोगटे नवीन गोलंदाज वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक घेऊन धावसंख्या एकंदरीत जर आपण बघितली तर 12 धावांच्या टप्प्यामध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 19 धावा म्हणजे प्रत्येक चेंडू मागे सरासरी केवळ 1 धावेची आवश्यकता. काही गडबड करण्याची काही गरज नाही आहे. यावेळी नवीन षटकाची झालेली सुरुवात. पहिला चेंडू फ्लिकचा फटका परंतु गचाळ क्षेत्ररक्षण त्याचा फटका मिळतोय. ज्या ठिकाणी केवळ 1 धाव आली असती त्या ठिकाणी 3 अधिकच्या धावा एकंदरीत 4 धावांचा बोनस हा एकंदरीत संघाला मिळतोय. धावसंख्या पुढे सरसावली येऊन पोहोचली 16 धावांच्या टप्प्यावरती एकंदरीत बिनबाद. ही सुरुवात परशुराम स्पोर्ट्स गोळप संघाचे. यानंतर होणारा सामना वीर सावरकर रत्नागिरी अ विरुद्ध व्हीवाय स्पोर्ट्स सिंधुदुर्ग. पुढचा चेंडू त्या ठिकाणी थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू एकंदरीत त्याच्यावरती पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय. 16 धावा धाव फलकावरती. यावेळी पुन्हा एकदा त्या ठिकाणी बघा फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी वेगवान अशी गोलंदाजी. फलंदाजाला त्या गोलंदाजीच्या वेगाचा अंदाज अचूक रीतीनं हेरता येत नाही, अचूक अंदाज बांधता येत नाही आहे. प्रणमी सातत्यानं बॅट आणि बॉलचा काही संपर्क झालेला दिसला नाही. थोडीशी यष्टीरक्षकाची ढिसाळ कामगिरी आणि त्याचा फटका बाईच्या स्वरूपात मिळालेली 1 धाव. धावसंख्या पोहोचली 17 वर. एकंदरीत बिनबाद 31 धावांचा पाठलाग एकंदरीत या मैदानावरती परशुराम स्पोर्ट्स संघाकडनं सुरू आहे. तो वीर सावरकर रत्नागिरी ब संघाविरुद्ध. यावेळी हलकेच फटका खेळला जातोय, फ्लिक केला जातोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये हलक्या हाताने. कारण त्या ठिकाणचा क्षेत्ररक्षक डीप त्या ठिकाणी आपण बघतोय डीप अगदी सीमारेषेला खेटून उभा आहे. हलक्या हाताने चेंडू टोलवायचा, एकेरी दुहेरी धावा काढायचा हा मनसुबा एकंदरीत आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचाच परिणाम एकंदरीत बघतोय 2 धावा एकंदरीत या फटक्यातून मिळाल्या आहेत. धावसंख्या पोहोचली 19 वरती. बारा धावांची आवश्यकता आहे. 19 धावा धाव फलकावरती. थोडस इक्वेशन बदलत आहे. आखूट टप्प्याचा चेंडू पुल केलाय, शॉर्ट आर्म बॉल परंतु फटका थोडासा हवेमध्ये. क्षेत्ररक्षकापासून बराच दूर फटका टोलावायचा होता मिड विकेटला. फटका जातोय लॉंग ऑनला. 1 धावेची भर नक्कीच संघाच्या धावफलकावरती. 20 धावा धावफलकावरती एकंदरीत पोहोचले आहेत. 31 धावांची आवश्यकता. केवळ 11 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. यावेळी पूल केलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव मिळते. एकंदरीत गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटका बसतोय तो वीर सावरकर रत्नागिरी संघाला. एकंदरीत क्षेत्ररक्षणाचा जर विचार करायला गेला तर थोडस ढिसाळ कामगिरी ही क्षेत्ररक्षणामध्ये आणि त्याचबरोबर त्याचा फटका हा नक्कीच हा संघाला बसतोय. धावसंख्या पोहोचली 22 वर. बिनबाद 22. 31 धावांचा पाठलाग. एकंदरीत केवळ 9 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. पहिल्या डावाचा विचार करायला गेला पहिल्या 2 षटकात धाव्या होता 25. यावेळी यांच्या झाल्यात 22. परंतु त्यानंतर कमबॅक केलं होतं तो गोलंदाज रोहन काळेनं कमबॅक केलं होतं. त्याच पद्धतीचा कमबॅक परशुराम स्पोर्ट्स संघाकडनं केलं जाईल का हे देखील बघणं महत्त्वपूर्ण. वीर सावरकर रत्नागिरी संघाकडनं केलं जाईल का हे देखील बघणं महत्त्वपूर्ण ठरेल. परशुराम स्पोर्ट्स संघाविरुद्ध खेळताना जी गोलंदाजी रोहनने केली त्या गोलंदाजीची पुनरावृत्ती या दुसऱ्या डावामध्ये होईल का या वीर सावरकर रत्नागिरी संघाच्या गोलंदाजाकडून हे देखील बघणं महत्त्वपूर्ण. कारण प्रथम पहिल्या डावात बघितलं होतं 2 षटकात 25 धावा होत्या. यावेळी धावा झाल्यात 22. 9 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज बघूया कोणता येतोय हे तिसरं महत्त्वपूर्ण षटक फेकण्यासाठी. बॉलर नेम केदार पटवर्धन गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे 30 षटक घेऊन केदार पटवर्धन सज्ज होतोय. प्रतिस्पर्धी संघाला केवळ 9 धावांची आवश्यकता.
यावेळी त्या ठिकाणी चेंडू टप्पा पडला, थोडासा इन स्विंग पद्धतीची गोलंदाजी, बॅकफुटला जावा, पंच करावा, हा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. परंतु या प्रयत्नात त्याला आलेलं दिसतं अपयश. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही आहे आणि या फसलेल्या फटकावरती कोणती अतिरिक्त धाव खर्ची होणार नाही याची मात्र पुरेपूर घेतलेली काळजी ही यष्टीरक्षकानं, आणि परिणामी चेंडू हा निर्धाव गेलेला आहे मैदानावरती. कट केलाय चेंडू, जातोय पॉइंटला. पुन्हा एकदा बघा गचा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय ते वीर सावरकर रत्नागिरी ब संघाकडून. एका धावेची भर नक्कीच संघाच्या धावफलकावरती घातली गेले. धावसंख्या पोहोचली 23 वर. अजून आवश्यकता केवळ 8 धावांची आणि उरलाय खेळ तो 9 चेंडूंचा. 9 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. 10 चेंडू 8 धावा, माफ करा, 10 चेंडू 8 धावांची आवश्यकता. यावेळी फटका खेळला, लॉफ्टेड फटका, चेंडू हवेमध्ये होता परंतु क्षेत्ररक्षक अजून बराच दूर. पुन्हा एकदा केवळ एकेरी धावेची भर. नक्कीच अशा एकेरी धावा काढायच्या, धावफलक सातत्यानं हलता ठेवायचा हा प्रयत्न एकंदरीत दिसतोय. हा प्रयत्न जरी उरल्या चेंडूमध्ये जरी कायम राहिला ना तर परशुराम स्पोर्ट्स संघ अगदी सहजगतीनं अगदी आरामात या सामन्यामध्ये विजय प्राप्त करू शकतो. आकुट्टापाचा चेंडू कट केला जातोय, चेंडू चाललाय त्या ठिकाणी पॉइंट क्षेत्रामध्ये, कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे, वेकंट एरिया आहे आणि या वेकंट एरियाचा पुरेपूर फायदा. चेंडू जातोय सीमा पार, चौकार. केवळ 3 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. आता मात्र जी कामगिरी गोलंदाज रोहन कायनं गोलंदाजीमध्ये केली, जो आत्मविश्वास रोहननं कमावला गोलंदाजीमध्ये, तो आत्मविश्वास फलंदाजीमध्ये मैदानावरती दाखवतो रोहन. काही फटका खेळलाय, पुन्हा एकदा बॅकफुटला गेलाय, कट केलाय, चेंडू कव्हर्सला चाललाय. 1 धाव मिळते. आता केवळ 2 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक राहिले 7 आणि या 7 चेंडू मागे 2 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. टॉस साठी चला वीर सावरकर रत्नागिरी अ विरुद्ध VY स्पोर्ट्स सिंधुदुर्ग. यावेळी फटका चुकतोय, एक निर्धाव चेंडूची गणना होते आणि एकंदरीत तिसरा देखील षटकाची सांगत होते. अगदी शेवटच्या षटकापर्यंत रंगलेला हा सामना. मी मगाशी म्हटलं होतं की शेवटच्या षटकापर्यंत रंगेल का, तर शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जातोय खरा, परंतु प्रतिस्पर्धी संघाला या शेवटच्या षटकात केवळ 2च धावांची आवश्यकता ती निर्णायक विजयासाठी. सहा चेंडू 2 धावांची आवश्यकता. एखादा चमत्कार नक्कीच या सामन्यामध्ये आव्हान परतून लावू शकेल ते अर्थात वीर सावरकर रत्नागिरी ब संघाचं. सुमित दाते नावाचा गोलंदाज गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय. एक करिश्मा करायचा, एक चमत्कार करायचा, अशक्यप्राय दिसणारा विजय आपल्या संघाला प्राप्त करून द्यायचा हा मनसुबा त्याच्या मनामध्ये, आणि त्या मनसुब्यानं एकंदरीत गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय. षटकात शेवटच्या 6 चेंडूत 2 धावांची आवश्यकता. स्ट्राईक वरती आत्मविश्वासानं भरलेला, आत्मविश्वासानं परिपूर्ण असलेला फलंदाज रोहन काळे हा सज्ज होतो स्ट्राईक एंड वरती. 6 चेंडू 2 धावांची आवश्यकता. एकंदरीत आपण बघतोय सुमित दाते षटकातला पहिला चेंडू हलकेच त्या ठिकाणी फ्लिक केला, मनगटाचा वापर केला, मनगटी फटका केलाय. पहिली धाव पूर्ण केली, दुसरा धावेचा प्रयत्न होतोय आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकांची ढिसाळ कामगिरी आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि एक सहज सोपा विजय एकंदरीत या ठिकाणी प्राप्त केला जातोय, तो अर्थात परशुराम स्पोर्ट्स संघाकडून, तो अर्थात वीर सावरकर रत्नागिरी ब संघाविरुद्ध. विजय संघाचा मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन केलं जातंय आणि पुढच्या सामन्याचा टॉस साठी मी आमंत्रित करतोय वीर सावरकर रत्नागिरी अ संघ कर्णधार आणि VY स्पोर्ट सिंधुदुर्ग संघाचा कर्णधार. दोन्ही संघाचे कर्णधार आपण कृपया टॉस साठी त्या प्रेझेंटेशन बॉक्स कडे आपण यायचं आहे. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सौरभ आहे का?
प्रत्येक सामन्यात येस, प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅच असेल आणि तो मॅन ऑफ द मॅच मला वाटतं जाईल चला मॅन ऑफ द मॅच साठी चला. या पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं आपल्या निर्धारित पहिल्या एका षटकामागे 2 धावा देत प्रतिस्पर्धी संघाचे 2 गडी गारद केले, तो वरद दामले ठरतोय पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मी वरदला विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅच ची जी ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीचा आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते स्वीकार करायचा आहे. वरद दामले मॅन ऑफ द मॅच. वरद दामले मॅन ऑफ द मॅच. कैलासवासी मिलिंद वैद्य यांच्या स्मरणार्थ प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी रोख रुपये 500 वैद्य फ्रॉम रत्नागिरी यांच्याकडनं हे देखील प्रदान केलं जात आहे वरद दामलेला. त्याचबरोबर एक आकर्षक चषक. वरद 2 शब्द. शेवटचे षटक होतं तुझ्या अगोदर रोहननं षटक फेकलं होतं, कमबॅक केलं होतं, प्रतिस्पर्धी संघ जवळपास 12.5च्या धावगतीनं धावा जमवत होतं. काय होतं त्यावेळी मनात? काय नाही, दडपण होतं खूप, पण टाकली ओव्हर आणि 2 विकेट मिळाल्या, त्याच्यामुळे खुश आहे. धन्यवाद. प्रतिस्पर्धी संघ 50 धावा काढण्याचं उद्दिष्ट होतं, तुझ्याकडे शेवटच्या षटकाची जबाबदारी होती. जसं तू सांगितलंस की शेवटच्या षटकाची जबाबदारी होती, प्रेशर होतं, परंतु त्यानंतर ते झालं. त्यावेळी कशा पद्धतीची तुझी योजना होती, त्यामुळे मनात काय चाललं होतं नेमकं? काय नाही, लाईन अँड लेन चांगली टाकायची, फक्त एक्स्ट्रा द्यायचे नाहीत, एवढंच होतं. लीग फॉर्मॅट आहे, पहिला सामना तर आपला संघ जिंकलाय, यानंतर अजून मला वाटतं 2 सामने आपल्याला खेळावे लागतील. काय असेल मनामध्ये विचार, या 2 सामन्यात कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी असेल आपली? जसं पहिल्या सामन्यात खेळलो तसाच प्रयत्न असेल पुढे खेळायचा आणि सगळ्यांनी मिळून व्यवस्थित खेळावं एवढीच इच्छा असेल. टीम गेम आहे, रोहन सगळं चांगला खेळला, मॅन ऑफ द मॅच कंटेंडर तो देखील होता, ऑलराऊंड परफॉर्मन्स होता, त्याच्याबद्दल काय सांगशील तू? तो पण चांगलाच खेळला, त्याची बॅटिंग पण चांगली झाली, त्याच्यामुळे आम्ही पहिली मॅच जिंकू शकलो. चला पुढच्या मॅच साठी तुला ऑल द बेस्ट. हा होता रोहन दामले मॅन ऑफ द मॅच. मैदानामध्ये एक घड्याळ सापडलेला आहे, मैदानामध्ये घड्याळ पडलेला आहे, त्याने ओळख पटवून आहे. चला टॉस साठी चला. व्हीवाय स्पोर्ट्स सिंधुदुर्ग आणि वीर सावरकर रत्नागिरी अ. चला या टॉस साठी.
त्यापेक्षा आम्ही नॅचरल गेम करणार आहोत. आमच्या गेमवर आम्ही फोकस करणार आहोत दुसऱ्यांच्या गेमपेक्षा, आणि आम्ही जिंकण्यासाठीच खेळणार आहोत. कुठल्या 3 फलंदाजांना रोखून ठेवायचं तुमचं उद्दिष्ट? कुठले 3 फलंदाज तुम्ही हेरलेत का, की प्रत्येक फलंदाज हा एक चांगलाच फलंदाज असेल असा तुमची खेळाडू आलेला हा चांगला खेळाडू म्हणून इथे खेळतोय, त्याप्रमाणे आमची अचूक गोलंदाजी असेल आणि रोखण्याचा प्रयत्न असेल. कुठला फलंदाज बघून आम्ही गोलंदाजी करणार नाहीये. आमच्या अचूक टप्प्यावर आम्ही मारा करणार आहोत. बेस्ट ऑफ लक तुम्हाला पहिल्या सामन्यासाठी. थँक्यू सो मच. माझ्याबरोबर आहेत विवाय स्पोर्ट. आपण नाणेफेकला, जर आपण नाणेफेक जिंकली असती तर आपला निर्णय काय असला असता? शुअरली आम्ही नाणेफेक जिंकलो असतो तर नक्कीच बॅटिंग घेतली असती, कारण पहिली बॅटिंग घेऊन मोठं टार्गेट देण्याचा आमचा मानस आहे. त्यानुसार आम्हाला योगायोगाने नाणेफेक जरी हरलो तरी बॅटिंग मिळाली तर ती आमच्याकडे एक चांगली संधी आहे. म्हणजे तुम्हाला अपेक्षित असा टॉस, कारण कधी कधी टॉस वन द मॅच, परंतु तुम्हाला जो टॉसचा निर्णय होता त्या अपेक्षित निर्णय मिळालेला आहे. फलंदाजात किती धावा जमवण्याचा उद्देश आहे? कारण 4च षटकांचा सामना आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचा असणार आहे. पॉवर प्लेचा असणार आहे. आमचा 50+ त्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत आणि आमच्याकडे बॅटिंग लाईनअप आहे. गिरीधर रियन आहे. 5 षटकांचा सामना. ओके, 5 षटकांचा सामना असेल. ठीक आहे, 5 षटकामध्ये 60+ धावा जमवण्याचा आमचा प्रयत्न असेल. प्रतिस्पर्धी संघ देखील तगडा संघ म्हणून ओळखला जातो. बरेच खेळाडू आहेत. सौरभ आहे, गणेश आहे, बरेच खेळाडू आहेत, जयेश आहे. एक चांगले खेळाडू आहेत प्रतिस्पर्धी संघ. तुमच्याही संघात काही कमी खेळाडू नाहीत. एक चांगला सामना, चांगले खेळाडू आहेत प्रतिस्पर्धी संघ. तुमच्याही संघात काही कमी खेळाडू नाहीत. एक चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. हो, नक्कीच. याआधी सुद्धा आम्ही बरेचदा आमने-सामने आलेलो आहोत. त्यामुळे चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल आणि चांगलं क्रिकेट बघायला मिळेल अशी अपेक्षा करतो. प्रतिस्पर्धी संघाला कमी धावामध्ये रोखून ठेवण्याचं देखील तुमची, कोणते 3 गोलंदाज तुम्ही टार्गेट करणार आहात ते 60 धावांचं उद्दिष्ट गाठताना? नाही, असे कोणी गोलंदाज टार्गेट नाही, पण पहिला आपला जयेश एक चांगला तेजगती गोलंदाज आहे. मला वाटतं तोच पहिली गोलंदाजी करेल असं अपेक्षित आहे आणि पॉवर प्लेमध्ये जास्त धावा जमवण्याचा आमचा प्रयत्न असेल. चला, बेस्ट ऑफ लक तुम्हाला पहिल्या सामन्यासाठी. चांगली सुरुवात होईल अपेक्षा. थँक्यू. तर न्यूज फ्रॉम द मिडल, वीर सावरकर रत्नागिरी संघ वन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. एक घड्याळ सापडलेलं आहे. ज्यांचं कोणाचं असेल त्यांनी कृपया ओळख पटवून घेऊन जायचं आहे. घड्याळ सापडलेलं आहे.
आर्यन आणि हात गिरीधर स्ट्राइक कुठली एक आहे तिकडे तो आर्यन गगन करा बॉल 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 हवा गिरीधर माइंड कर असं थोडी चालत नाही ते आम्हाला नाही समूह क्रिकेट चषक 2025 या स्पर्धेच्या निमित्तानं आजच्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सामन्यामध्ये जो सुरू आहे विवाय स्पोर्ट्स सिंधुदुर्ग विरुद्ध वीर सावरकर रत्नागिरी या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल गेला होता वीर सावरकर रत्नागिरी संघाकडे नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय फलंदाजीसाठी केलेलं आमंत्रण ते अर्थात विवाय स्पोर्ट्स सिंधुदुर्ग संघाला आणि सिंधुदुर्ग संघाचे दोन सलामीचे फलंदाज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत स्ट्राईकला दिसतोय आर्यन गगनग्रास नॉन स्ट्राईकला गिरीधर माइनकर तर गोलंदाजीच्या मोर्चावरती वीर सावरकर निलेश मुळे नावाचा गोलंदाज हा सज्ज होताना दिसतोय पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न थोडासा बीट होतोय थोडासा यष्ट्यांमागे यष्टीरक्षकाची तोडी घेईल थोडीशी सुमार कामगिरी आणि त्याचा फटका वाईड बॉलचा इशारा पंचांकडनं केला जातोय त्या बदल्यात धावून काढलेली एक अतिरिक्त 2 धावेने एकंदरीत धावसंख्येला झालेली सुरुवात बोनस धावाने धावसंख्येला झालेली सुरुवात ही अर्थात आपण बघतोय विवाय स्पोर्ट्स रत्नागिरी संघाची या सामन्यामध्ये दोन धावा गिरीधर माइनकर एक सिंधुदुर्ग स्तरावरचा एक नावाजलेला खेळाडू बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धामध्ये ज्यानं विविध संघाचा प्रतिनिधित्व केलेला एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ओळख तो गिरीधर माइनकर आता मात्र सज्ज होतोय तो स्ट्राईक एंडवरती पाहणी करतोय मैदानावरती कशा रीतीनं क्षेत्ररक्षण सजवलंय यावेळी अल्टीपल्टी स्विच हिटचा प्रयत्न या प्रयत्नात चेंडू जातोय वाईडिश थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये 4 धावांची गुण पंचांकडनं केली जाते आणि आल्या आल्या ज्या ठिकाणी ज्यासाठी मी ओळखला येतोय त्याची ओळख या ठिकाणी मैदानावरती करून देतोय तो गिरीधर माइनकर पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकतोय वीर सावरकर रत्नागिरी संघाला देखील माहिती आहे की गिरीधर माइनकर किती विस्फोटक आहे त्याला बाद करणं किती महत्वाचं आहे आपल्या संघासाठी आणि तोच या ठिकाणी प्रयत्न असेल वीर सावरकर रत्नागिरी संघाचा तर दुसऱ्या बाजूनं विवाय स्पोर्ट्स संघाकडून गिरीधरकडनं एका मोठ्या खेळीची अपेक्षा आणि तशीच साजेची सुरुवात एकंदरीत आपण पाहायला मिळत आहे ती गिरीधरकडनं या मैदानावरती पुढे सरसावला लॉफ्टेड फटका एकंदरीत पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा उठवतोय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडू टोलावला जातोय परंतु सुरेख क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहे त्या अर्थात त्या क्षेत्ररक्षकांना मला वाटतं सौरभ फडके त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना दिसतोय तो लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये त्याच्याकडनं चेंडूला अडवलं जात आहे परतीची फेक केली जात आहे तोपर्यंत 2 धावांची भरी नक्कीच संघाच्या धावफलकावरती घातली गेत आहे 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय पहिल्या षटकातला तब्बल 8 धावा या धावफलकावरती लावल्या जात आहेत ते विवाय स्पोर्ट्स संघाकडून वीर सावरकर रत्नागिरी संघाविरुद्ध या पहिल्या सामन्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक आपल्याला दिसतो एक डीप मिड विकेटला एक लॉंग ऑफला यावेळी थोडासा शफल झाला होता थोडीशी जागा बनवली होती फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये फटका टोला लावतोय थोडासा आपल्या क्रीजमध्ये मागे सरकतोय आणि फटका टोलवण्याचा प्रयत्न हा फ्लिकचा एक मनगटाचा वापर करत फटका टोलवण्याचा प्रयत्न हा गिरीधरचा आपल्याला मागच्या चेंडूवरती दिसतोय
त्याच्यावरती केवळ एकेरी धावावरती समाधान मानलं जात आहे. 9 धावांवरती धावसंख्या येऊन पोहोचली. एकंदरीत ही बिनबाद ती प्रथम फलंदाजी करताना व्ही स्पोर्ट नाणेफेक हरल्यानंतर वीर सावरकर रत्नागिरी संघाविरुद्ध. यावेळी फ्लिकचा प्रयत्न आणि मला वाटतं फलंदाज आला पायचीच्या जाळामध्ये अडकवलं जात आहे. फ्लिकचा प्रयत्न अक्रॉस द लाईनचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पहिला गडी. एकंदरीत हा बाद होतोय. आर्यन गगनदास तंबूच्या दिशेनं माघारी परतोय. आपल्या संघासाठी विशेष काही करू न शकलेला आर्यन गगनदास निराश पावलांनी पॅव्हिलियनचा रस्ता पकडतो. पहिला धक्का 9 धावा 1 गडी बाद. डीजे नवीन फलंदाज आलाय तो अर्थात बघूया कोण येतोय. आर्यन गंगवास अगदी स्वस्तामध्ये तंबूच्या दिशेने माघारी परतलाय. धाफलकर ते धावा लागल्या 9. पहिला चेंडू थोडीशी जागा बनवायची. बॅकफुटला जायचं कटचा फटका घ्यायचा. पॉइंट आणि कव्हर या 2 क्षेत्ररक्षामध्ये जी गॅप आहे जी जागा आहे मैदानावरती त्या जागेचा या ठिकाणी पुरेपूर फायदा उठवायचा हा प्रयत्न एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल कुलकर्णी नावाचा फलंदाज हा मैदानामध्ये गेलाय. राहुल कुलकर्णी पहिल्याच प्रयत्नात थोडासा बॅकफुटला गेला होता. एक आखूड टप्प्याचा चेंडू बघितला. बॅकफुटला जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न हा प्रयत्न मात्र फसलाय. चेंडू निर्धाव गेलाय. पुन्हा एकदा अल्टी पलटीचा प्रयत्न जो प्रयत्न गिरीधरनं केला होता या षटकामध्ये तोच प्रयत्न करण्याचा प्रयत्न राहुलचा. परंतु या प्रयत्नात केवळ त्याला एकेरी धावावरती समाधान मानायला लागतंय. 10 धावा धावफलकावरती धावसंख्या येऊन पोहोचली. बघता पहिला पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त होतोय का? समाप्त झालाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा धावफलकावरती लागलायत आणि या 10 धावा जमवताना एक गडी हा नक्कीच तंबूच्या दिशेनं माघारी परतलाय. तो व्ही स्पोर्ट्स सिंधुदुर्ग संघाचा. तो वीर सावरकर रत्नागिरी संघाविरुद्ध खेळताना नाणेफेकीला विचारलं होतं व्ही स्पोर्ट्स संघाच्या कर्णधाराला आपण जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता. त्याने सांगितलं होतं की आपण जर टॉस जिंकलो असतो तर फलंदाजीच घेतली होती. टॉस हारलेत, फलंदाजीला आमंत्रण मिळालंय आणि निर्धारित 5 षटकांच्या या सामन्यामध्ये 60 धावांपर्यंत मजल मारेल आपला संघ हा मनसुबा त्याने बोलून दाखवला होता. परंतु तो मनसुबा जर त्यांना गाठायचा असेल तर प्रत्येक षटकामध्ये सरासरी 12 धावा जमाव्या लागतील. परंतु पहिल्या षटकात केवळ 10 धावा जमवता आल्या आहेत. बघूया उरलेल्या 4 षटकात कितपत धावा जमवू शकतील. एकंदरीत ते 60 धावांचं उद्दिष्ट गाठू शकेल का? जर मी म्हणेल गिरीधर मायनकर शेवटपर्यंत या खेळपट्टीवरती टिकून राहिला तर मी म्हणेल व्ही स्पोर्ट्स संघ अगदी सहज गतीनं या 60 धावांचा आकडा हा गाठू शकतो. परंतु दुसऱ्या बाजूने तेवढीच तगडी गोलंदाजीची लाईनअप आपल्याला पाहायला मिळते. ते वीर सावरकर रत्नागिरी संघाची देखील या सामन्यामध्ये आणि त्याच धर्तीवरती त्यांचा एक अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणारा एक गोलंदाज जयेश भावे याची वर्णी लागते. ही दुसऱ्या षटकाच्या मोर्चावरती अर्थात सामना करतोय. तो अर्थात फलंदाज आपल्याला स्ट्रायकरवरती दिसतोय तो राहुल कुलकर्णी. जयेश भावे षटकातला पहिला चेंडू क्षेत्ररक्षक फैलावलेल्या स्थितीमध्ये मैदानावरती आपल्याला दिसतंय. पहिला चेंडू मैदानालगतचा मारलेला फटका काव कॉर्नरच्या दिशेनं जवळपास मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक आलाय. काव कॉर्नरच्या दिशेनं चेंडू मागे चेंडू अडवलाय. परतीची फेक होते. 1 धावेची भर नक्की 1 धावेची भर नक्कीच संघाच्या धावफलकावरती घातली जात आहे. 11 धावा धावफलकावरती 1 गडी बाद अशी एकंदरीत धावसंख्या. क्षेत्ररक्षणाचा विचार करूया. एक कीपर आहे, त्याच्यानंतर एक कव्हर्सला क्षेत्ररक्षक, एक बॅकवर्ड पॉइंटला एक क्षेत्ररक्षक, एक शॉर्ट थर्डमॅनला. पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू
सुरेख चेंडूचा चांगल्या रीतीनं फटका टोलवायचा, एक चांगल्या चेंडूंचं एकेरी धावामध्ये परिवर्तन करायचं. एखादा मध्ये खराब चेंडू मिळाला तर त्या चेंडूचं चौकार षटकारामध्ये रूपांतरण करायचं, सातत्यानं धावफलक हलता ठेवायचा. हा प्रयत्न एकंदरीत व्ही.वाय स्पोर्ट्स सिंधुदुर्ग संघाचा दिसतोय या सामन्यामध्ये वीर सावरकर रत्नागिरी संघाविरुद्ध. यावेळी पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतल्या बाजूला वळला, इन स्विंग पद्धतीची गोलंदाजी, त्याच्यावरती बॅकफुटला जाऊन कॅट करण्याचा प्रयत्न फसतोय, चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिरावलेली 12 धावांच्या टप्प्यावरती. मी म्हटलं होतं या अगोदरच की जयेश भावे विरुद्ध फटकेबाजी करणं तितकंसं सोपं नाहीये, कारण एक चांगला गोलंदाज म्हणून त्याची ख्याती. यावेळी पुढे सरसावत फटका खेळलाय, चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने चाललाय, लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडनं कोणतीही चूक करत नाहीये. जो दबाव बनवला होता जयेशनं, त्या दबावाला झुगारावं, जयेश विरुद्ध मोठे फटके खेळावे, जयेश विरुद्ध आक्रमण करावं, हा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. दुसरा गडी तंबूच्या विसावाला जातोय. 2 गडी बाद 12 अशी एकंदरीत धावसंख्या. ही धावफलकावरती व्ही.वाय स्पोर्ट्स सिंधुदुर्ग संघाचे वीर सावरकर रत्नागिरी संघाविरुद्ध आहे. मैदानामध्ये विनायक दांडेकर एक विस्फोटक फलंदाज. गेल्या वर्षी म्हणजे याच वर्षी एप्रिल महिन्यामध्ये फोंडा गोवा येथे जी स्पर्धा झाली होती ब्राह्मण समाजाची, त्यात 6 चेंडू 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम ज्यांच्या नावावरती असे विनायक दांडेकर आता मात्र मैदानामध्ये सज्ज होताना दिसत आहेत. अमोल ललित क्रिकेट अकॅडमीचे एक खंदे फलंदाज विनायक दांडेकर सज्ज होत आहे स्ट्राईक एंडवरती. सामना करतील जयेश भावेच्या गोलंदाजीचा. पहिला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू डाव्या यष्टीच्या बराच बाहेर. पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत. धाव मिळते ती अवांतर आणि अवांतर धावेने धावफलक बदललाय. धावसंख्या पोहोचली 13 वर. 13 धावा 2 गडी बाद. विनायक दांडेकर यांच्याकडे जो करिश्मा आहे, कारण याच वर्षी एप्रिल महिन्यामध्ये जी स्पर्धा झाली होती फोंडा गोवा येथे, या स्पर्धेत 6 चेंडू मागे 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम. या मात्र हलकेच खेळून काढला जातोय. कव्हरच्या दिशेने थोडीशी चूक केली जाते, ती कर्णधाराकडून याचा फायदा उठवला जातोय आणि एका धावेचं रूपांतर हे 2 धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. एकंदरीत धावसंख्या येऊन पोहोचली ती 15 धावांच्या टप्प्यावरती. 15 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ जो की या मैदानावरती प्रगती पथावरती. 15 धावा 2 गडी बाद. यावेळी फ्लिक करायचा प्रयत्न, फ्लिक केलाय, चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एका धावेची भर नक्कीच संघाच्या धावफलकावरती घेतली जाते. यानंतर होणारा सामना आजच्या दिवसातला तिसरा सामना चिपळूण विरुद्ध गुहागर. पहिला डावाचा खेळ समाप्त झाल्यानंतर या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी संपर्क करायचा आहे. चिपळूण विरुद्ध गुहागर. दोन षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात निघाला होता 10 धावा आणि दुसऱ्या षटकाचा जर विचार करायला गेला तर दुसऱ्या षटकात धावा आल्यात एकंदरीत त्या 6 धावा आल्यात. एकंदरीत 16 अशी धावसंख्या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विनायक दांडेकर, गिरीधर मायनकर ही फलंदाजीची जोडगोळी ही मैदानावरती, तर गोलंदाजीच्या मोर्चावरती तिसरं महत्वपूर्ण षटक, वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय सौरभ फडके. सौरभ फडके अजून एक अनुभवी असा खेळाडू आपण बघतोय वीर सावरकर रत्नागिरी अ संघाचा. कारण या संघात उच्च दर्जाचा क्रिकेट खेळ साकारणाऱ्या खेळाडूंचा भरणा एक चांगला संघ म्हणून ओळखला जातो हा संघ. यावेळी अल्टी पलटीचा प्रयत्न, पहिल्याच प्रयत्नात सौरभ फडके विरुद्ध दबाव टाकण्याचा प्रयत्न विनायक दांडेकरचा. चेंडू पायावरती वाजवतोय, पंचांचा इशारा लेग बाईटचा येतोय आणि लेग बाईटच्या स्वरूपातल्या अवांतर धावेनं धावसंख्या येऊन पोहोचली 17 वर.
एकंदरीत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक जे की मैदानावरती प्रगती पद्धत ज्याच्या खेळाला एकंदरीत या मैदानावरती झालेली सुरुवात. क्षेत्ररक्षणाचा क्षेत्र विभाग ऑन साईडच्या दिशेनं एक क्षेत्ररक्षक आपल्याला दिसतोय तो डीप लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये डीप स्क्वेअर लेगला डीप मिड विकेटला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक म्हणजे जवळपास 4 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या नजदीक खेटून उभे आहेत सीमारेषेचा बचाव करण्यासाठी ऑन साईडच्या दिशेनं. ऑफ साईडच्या दिशेनं आपण बघतोय एक शॉर्ट थर्डमॅन आहे, एक त्या ठिकाणी कव्हर पॉइंट आहे, एक कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक दिसतोय. आकुटोबा चेंडू पुलचा फटका टॉपेज लागले गणेश फडके येतोय तो कोणती चूक करत नाहीये. सौरभच्या गळाला मोठा मासा लागतोय. गिरीधर मायनकर बॅक टू दी पॅव्हेलियन. बघूया काय करेल या सामन्यामध्ये. आणि सुमित धोंडे जसा मैदानावरती आलाय मैदानावरती केवळ आपण हजर आहे याची फक्त त्यांनी निर्मळा दिलाय आणि जसा केवळ आपण हजर आहे याची फक्त त्यांनी निर्मळा दिलाय आणि जसा आला तसा तो परत आपल्या पावलाने पॅव्हेलियनचा त्यांनी वाट पकडली आहे. बॅक टू बॅक विकेट्स सौरभ फडके ऑन फायर ऑन अ पॉसिबल हॅट्रिक वरती आपल्याला मैदानावरती दिसतोय. तिसरा एकंदरीत चौथा हादरा बसतोय तो व्हीवाय स्पोर्ट संघाला. संघ काहीशा अडचणीच्या स्थितीमध्ये सापडलाय. 4 गडी बाद अशी एकंदरीत धावसंख्या झाली होती 17 वरती 4 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक प्रगतीपथावर. विजय लक्ष्मण बाकरे जातोय मैदानावरती आणि हॅट्रिकची संधी असेल ती सौरभ फडकेकडे. का सौरभला एक अनुभवी खेळाडू म्हणून ओळखला जातो, का सौरभला एक महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणून ज्याची वर्णी लावली जाते या वीर सावरकर रत्नागिरी संघामध्ये, का सौरभला एक महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणून या ठिकाणी संघात स्थान दिलं जात आहे. आपल्या ऑलराऊंड कामगिरीनं नेहमीच प्रभावित करणारा सौरभ यावेळी आपल्या गोलंदाजीनं प्रभावित करतोय. हॅट्रिकची संधी सौरभकडे. पहिला चेंडू आणि मला वाटतं हॅट्रिक होते का. विकेटची हॅट्रिक पूर्ण होते सलगच्या 3 चेंडूवरती 3 बॅक टू बॅक विकेट प्रतिस्पर्धी
डीजे वाले मी म्हटल्यानंतर जाऊन कॅच करण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिरावली आहे ती एकंदरीत 18 धावांच्या टप्प्यावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थोडासा संघ अडचणीच्या स्थितीमध्ये सापडलाय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही आहे. ज्या पद्धतीची सुरुवात पहिल्या षटकात झाली होती परंतु त्यानंतर काय कमालीची गोलंदाजी जयेशची, त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत विकेटची हॅट्रिक संपादन करत काय गोलंदाजी सौरभ फडकेची आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत चौथ्या षटकातल्या पहिल्या 2 चेंडूवरती केवळ 1 धाव खर्ची घालणारी गोलंदाजी ही गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो चौथ्या षटकामध्ये. आदित्य माइंडकरचे यावेळी फुलटॉस चेंडू फ्लिक केलाय. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन दिसतंय. जी कामगिरी विनायक दांडेकर यांनी फोंडाच्या मैदानावरती केली होती त्या कामगिरीची मी म्हणेल आता आवश्यकता आहे ती व्हीवाय स्पोर्ट्स संघाला एक चॅलेंजिंग टोटल जर उभारायची असेल वीर सावरकर रत्नागिरी संघाविरुद्ध या सामन्यामध्ये या मैदानावरती ती कामगिरीची पुनरावृत्ती विनायक दांडेकर करेल का की दुसऱ्या बाजूनं गोलंदाजी या ठिकाणी जी सरस ठरली आहे त्या गोलंदाजीमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी वीर सावरकर रत्नागिरी संघाचे गोलंदाज करतील का हे देखील बघणं महत्त्वपूर्ण. पुन्हा एकदा केवळ एकेरी धावेवरती समाधान. या एकेरी दुहेरी धावांचा काहीसा मोठा फरक पडणार नाहीये मी म्हणेल वीर सावरकर रत्नागिरी संघावरती. जर चौकार षटकार ठोकले गेले जर दबाव टाकला गेला तर त्याचा काहीसा फरक पडेल तो अर्थात वीर सावरकर संघावर. यावेळी विनायक दांडेकरचा प्रयत्न मोठे फटके खेळण्याचा परंतु मैदानालगतचे खेळले जाणारे हे फटके एकेरी दुहेरी धावा काढणारे या ठिकाणी प्रयत्न आणि 2 धावा काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जर गणेश फडके थोडासा एक चांगली यष्टीरक्षणाची कामगिरी केली असती त्याने अचूक रीतीने थ्रो कलेक्ट केला असता तर विनायक दांडेकरला धावबाद करण्याची या ठिकाणी संधी आली होती. थोडंसं फिटनेसवरती लक्ष ठेवणं आवश्यक आहे विनायक दांडेकर याच्याकडे. 2 धावा जोडल्या गेल्यात. 5 गडी बाद झालेत. यावेळी फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये आहे परंतु क्षेत्ररक्षक असून बराच दूर. केवळ एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या पोहोचली 24 वर. 5 गड्यांच्या मोबदल्यात खेळ देखील समाप्त झालाय तो 4 षटकांचा म्हणजे 24 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 24 चेंडूत केवळ 24 धावा जमवल्यात आणि हा 24 धावा जमवताना 5 गडी हे तब्बल तंबूच्या दिशेनं माघारे परतलेत. क्रिकेटचा एक अलिखित नियम आहे. जे 5 दिवसाचं क्रिकेट असून दे, 1 दिवसीय क्रिकेट असून दे, T20 फॉर्मॅटचं क्रिकेट असून दे की ही टेनिस बॉलचं लिमिटेड ओव्हरचं क्रिकेट असून दे, आपल्याला धावा रोखायच्या असतील ना तर प्रतिस्पर्धी संघाचे आपल्याला गडी हे ठराविक अंतरानं आपल्याला बाद करावे लागतील आणि तो गडी बाद करण्याचा सिलसिला वीर सावरकर रत्नागिरी संघानं या सामन्यामध्ये कायम ठेवला आणि त्याचाच परिणाम स्वरूप आपण रणसंख्या बघतोय, धावफलकावरती धावा बघतोय त्या केवळ 20, 24 आणि या 24 धावा जमवताना तब्बल 5 गडी हे तंबूच्या दिशेनं माघारी परतलेले ते व्हीवाय स्पोर्ट्स सिंधुदुर्ग संघाचे. अंतिम षटकाला एकंदरीत पहिल्या डावाच्या या मैदानावरती सुरुवात होताना दिसेल. 24 धावा, 5 गडी बाद अशी एकंदरीत धावसंख्या. स्ट्राईक एंडवरती विनायक दांडेकर सज्ज होतोय. गोलंदाजीच्या मोर्चावरचे योगेश. पहिला चेंडू थोडीशी जागा बनवत फटका टोलवण्याचा प्रयत्न हर कसोशीनं प्रयत्न केला जातो विनायक दांडेकर याच्याकडनं धावगती वाढवण्याचा, पण तो तेवढी चांगली गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आपण बघतोय हे मैदानावरती वीर सावरकर रत्नागिरी संघाचा. का ज्यावेळी ब्राह्मण जाण्यातील बांधवांसाठी ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेतला एक सर्वोत्तम संघ म्हणून याची ओळख आहे, ती ओळख या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ती वीर सावरकर रत्नागिरी संघाकडून या सामन्यामध्ये देखील. व्हीवाय स्पोर्ट्स संघ देखील काही कमी नाही आहे, तो देखील एक चांगला संघ म्हणून ओळखला जातो. परंतु आज कमाल केली आहे ती सौरभनं, आज कमाल केली ती जयेशनं, आज कमाल केली आहे मी म्हणेन प्रत्येक गोलंदाजानं ते वीर सावरकर रत्नागिरी संघाच्या. आणि त्याचाच परिणाम स्वरूप आपण बघतोय धावसंख्येला तर गतिरोधक लावलंय, धावसंख्येला ब्रेक्स लावलेत आणि त्याच अनुसरून प्रतिस्पर्धी संघाचे गडी देखील हे ठराविक अंतरानं गारद केलेत. धावसंख्या पोहोचली 27 वर. 5 गड्यांच्या मोबदल्यात. या पुलचा प्रयत्न, झेलाची संधी आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, झेल टिपण्याच्या नादामध्ये 1 बाउन्स कलेक्ट केला होतोय. धावबादची देखील संधी आहे आणि धावबाद होईल का फलंदाज, परंतु धावबाद तर काय होत नाही आहे आणि ज्या ठिकाणी केवळ 1 धाव असती त्या ठिकाणी 3 धावा या धावून पूर्ण केल्या जातात. थोडीशी ढिलाई
थोडंसं रिलॅक्स वातावरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ते वीर सावरकर रत्नागिरी संघाकडनं आणि त्याचा फायदा उठवताना दिसतोय तो VY स्पोर्ट्स सिंधुदुर्ग संघ. 30 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 5 गड्यांच्या मोबदल्यात अंतिम षटकाचा एकंदरीत खेळ जो की या मैदानामध्ये हा प्रगतीपथावरती. पहिल्या सामन्यात 4 षटकात 30 धावा झाल्या होत्या. या सामन्यात 5वं षटक सुरू आहे. 30 धावा झाल्यात. 5 गडी तंबूच्या दिशेनं माघारी परतलेत. अल्टिमल्टी रिव्हर्सचा फटका वाईडिश थर्ड मॅनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक नाहीये वेकंट एरिया आणि त्याचा फायदा उठवलाय विनायक दांडेकरनं आणि शेवटच्या प्रयत्न चिपळूण आणि गुहागर या दोन संघाचे कर्णधार शिवगणेश गुहागर आणि शिवगणेश गुहागर या दोन संघादरम्यान टॉस होतोय. टॉस जिंकलाय भार्गव 11 चिपळूण संघ टॉस जिंकलाय आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.
पुन्हा एकदा उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं खेळाडूंचं रत्नागिरीच्या या सोसा क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावरती वीर सावरकर रत्नागिरी आयोजित ब्राह्मण समूह क्रिकेट चषक 2025 या स्पर्धेच्या निमित्तानं आजच्या पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावमध्ये ज्या ठिकाणी 35 धावांची आवश्यकता या 30 चेंडू मागे त्या सामन्यामध्ये समालोचक कक्षाकडून मी गुरु चिट्टीस माझ्याबरोबर स्कोरर म्हणून काम पाहणारे आमचे अक्षय यांच्या वतीनं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. 35 धावांचं उद्दिष्ट आणि या 35 धावांचं आव्हान सर करण्यासाठी सलामीचे फलंदाज आपल्याला मैदानावरती दिसतोय कौस्तुभ आणि दुसऱ्या बाजूने दिसतोय गणेश. तर गोलंदाजीच्या मोर्चावरती वेगवान गोलंदाज एक युवा गोलंदाज आर्यन गगनग्रास. 30 चेंडूत 35 धावांचं माफक लक्ष आहे परंतु माफक लक्षाचा पाठलाग करणं देखील जोखमीचं असतं. नेहमीच लो स्कोरिंगचे सामने हे अतिथीचे प्रत्येक मैदानावरती पाहायला मिळतात. हा सामना बघूया कशा रीतीचा होतोय. पहिला चेंडू कट केला जातोय. चेंडू त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये कुणाल गोखले चेंडू मागे येतोय. चेंडू अडवतोय. परतीची फेक जोपर्यंत करतोय तोपर्यंत एकीर धावेनं कौस्तुभनं आपलं खातं उघडलंय. स्ट्राईक सुपूर्द केली ती गणेशकडं. आता मात्र 34 धावांची आवश्यकता 29 चेंडूंच्या खेळामध्ये. दबाव टाकावा लागेल. निर्धाव चेंडू फेकावं लागतील. निर्धाव चेंडू फेकत असताना वीर सावरकर संघाचे गडी ठराविक अंतरानं बाद करावे लागतील विवाह स्पोर्ट सिंधुदुर्ग संघाला जर त्यांना ह्या सामन्यामध्ये त्यांच्या संघाला विजयश्री खेचून आणायची असेल तर. नाहीतर मी म्हणेन हे आव्हान वीर सावरकर रत्नागिरी संघासाठी सहज सोपं आहे कारण त्यांच्याकडे फलंदाजांची मजबूत फळी आहे. आनंद गगनग्रास पुन्हा एकदा गणेश फडकेसाठी. गणेश फडके एक विस्फोटक तेज गतीनं फलंदाजी करणारा एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती तो गणेश स्ट्राईक हँडवरती. फ्लिक करण्याचा प्रयत्न परंतु डाव्या यष्टीच्या बाहेर पंचांचा इशारा. दोन्ही हात समांतर करत समालोचन कक्षाकडे गुणलेखकाच्या दिशेनं होतोय. हा चेंडू स्वर असल्याचा स्वर चेंडूनं अवांतर धावसंख्येत भर. संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या पोहोचली 2 वर. एकंदरीत 35 धावांचा पाठलाग. यावेळी पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न. जसा गणेश पुढे सरसावला आर्यनने आपल्या लाईन लेंथ मध्ये थोडासा बदल घडवून आणलाय. गणेशला मोठा फटका खेळण्यापासून रोखून ठेवलाय. गणेशने केलंय काय शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केलाय. हलक्या हाताने चेंडू स्टिअर केलाय. तो गलीच्या दिशेनं एकेरी धाव काढली आहे. आपलं वैयक्तिक डावाला सुरुवात केली आहे आणि संघाची धावसंख्या त्यानं नेऊन ठेवली. 35 धावांचा पाठलाग करत असताना बिनबाद 3 धावांच्या टप्प्यावरती पहिल्या षटकातल्या पहिल्या 2 चेंडूंचा एकंदरीत खेळ हा समाप्त झाल्यानंतर अल्टीपल्टी रिव्हर्सचा प्रयत्न स्विच हिटचा प्रयत्न या ठिकाणी सातत्यानं ज्यावेळी T20 प्रकारचं क्रिकेट उदयास आलं ना हा फटका मोठ्या प्रमाणात हर एक फलंदाजांकडनं मी तर म्हणेन टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जास्तीचा आपल्याला प्रत्येक फलंदाजांकडनं फटका खेळताना हा पाहायला मिळतोय. 3 धावा धावफलकावरती. पुढे सरसावलाय कौस्तुभ फटका खेळलाय परंतु फॉलो थ्रो मध्ये सुरेख त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्याच गोलंदाजी विरुद्ध जास्तीच्या धावा येणार नाहीयेत याची काळजी आर्यन गगनग्रासनं घेतली आणि या फटक्यावरती फलंदाज केवळ 1 धाव घेईल याची मात्र त्यानं दक्षता घेतली. परिणामी केवळ 4 धावांवरती धावसंख्या स्थिरावली. 4 चेंडूंचा पहिल्या षटकातला खेळ देखील समाप्त होतोय. एकंदरीत 35 धावांचा पाठलाग करताना मैदानावरती खेळताना दिसतोय वीर सावरकर रत्नागिरीचा संघ. सकाळच्या सत्राचा विचार केला तर तुलनेनं कमी धावा जमवल्या जातात या मैदानावरती. यावेळी फटका खेळला कव्हरच्या पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. पॉइंट वरचा क्षेत्ररक्षक आलाय. चेंडू मागे परतीची फेक केली परंतु विनायक दांडेकर बघा थोडीशी गचाळ असं यष्टीरक्षण म्हणेल थोडस गचाळ क्षेत्ररक्षण म्हणेल त्या ठिकाणी. मी मगाशीच विनायक दांडेकर यांच्या फिटनेसची चर्चा केली होती. फिटनेसमध्ये थोडी भर टाकावी लागेल विनायक दांडेकर आपल्याला. हा चेंडू खरं तर आपल्याला अडवायचा होता त्या ठिकाणी ओव्हरच्या स्वरूपात अधिकची 1 धाव आपण खर्ची घेतल्यात. धावा एकतर कमी आहे एकतर पहिलंच त्या ठिकाणी मंदी आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न.
परंतु या प्रयत्नात थोडं आलं दिसतंय. त्या परिणामी पहिल्या षटकाची एक सुरेख षटकाची झालेली सांगता, एक सफल षटकाची झालेली सांगता मी म्हणेल आर्यन गंगमदासचे. तुलनेनं मी म्हणेल काहीशा कमी धावा खर्ची घातल्यात, केवळ 6 धावा तो खर्ची घालतोय आणि एकंदरीत धावसंख्येला रोखा लावतोय. 24 चेंडूंचा आता मात्र खेळ असेल शिल्लक आणि या 24 चेंडूमागे विजयासाठी 29 धावांची असेल आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. म्हणजे पहिल्यांदा चेंडू आणि धावा यामधील फरक होता 5 धावांचा, तोच फरक अजूनही कायम राहतोय. 24 चेंडूत 29 धावांची असेल आवश्यकता तो हा सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या षटकाच्या मोर्चावरती कोणता गोलंदाज होईल हे देखील बघणं महत्त्वपूर्ण ठरेल. आणि मला वाटतं VY स्पोर्ट्स संघाचा एक अष्टपैलू खेळाडू गिरीधर माइंडकर याची वर्णी लागते ही दुसऱ्या षटकाच्या खेळामध्ये. पहिल्या षटकात निघाल्यात केवळ 6 धावा, परंतु जोपर्यंत गणेश आहे, कौस्तुभ आहे, त्यानंतर सौरभचं येणं बाकी आहे. मी म्हणाल तुलनेला सहज सोपं आव्हान आहे वीर सावरकर रत्नागिरी संघासाठी. पण तो क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं, म्हणून क्रिकेटला अनिश्चिततेने नटलेला खेळ म्हटलं जातं. बघूया या खेळात या मैदानावरती एखादा चमत्कार घडेल का, की त्या ठिकाणी आपल्या नावाला साजेशी कामगिरी वीर सावरकर रत्नागिरी संघाच्या खेळाडूंकडून होईल का हे देखील बघणं महत्त्वपूर्ण. 6 धावा धावपलकावरती दुसऱ्या षटकाच्या मोर्चावरती गिरीधर माइंडकर एक लांब लचक रनअप जवळपास 18 ते 20 पावलांचा रनअप आपण बघतोय या मैदानावरती. तेज तर्रार गोलंदाजीसाठी ओळखला जातो. तेज तर्रार आपल्या गोलंदाजीच्या धारेवरती प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना चकवा देणार आहे ही त्याची क्षमता. तो गोलंदाज गिरीधर माइंडकर सज्ज होतोय दुसऱ्या षटकाच्या मोर्चावरती. फलंदाज स्ट्राईक वरती येतोय तो कौस्तुभ, नॉन स्ट्राईक वरती गणेश ही फलंदाजीची जोडगोळी आपल्या मैदानावरती. वीर सावरकर रत्नागिरी सातत्यानं 11 वर्ष या स्पर्धेचं आयोजन करत आहे. एक देखणं नेटनेटकं आयोजन हे या स्पर्धेच्या यशाचं गमक आहे. 6 धावा दुसऱ्या षटकाची एकंदरीत सुरुवात. अकुट्टा चेंडू त्या ठिकाणी पुल करण्याचा प्रयत्न, बीट केला जातोय तो फलंदाज. 22ची खूण पंचांकडनं केली जाते आणि 22च्या स्वरूपात 1 धाव ही नक्कीच संघाच्या धावफलकावरती. प्रत्येक संघातील खेळाडूंना विनंती आहे, आजच्या दिवसात एकंदरीत 10 सामने व्हायचे आहेत. त्यामुळे कोणत्याही खेळाडूनं कोणत्याही संघानं मैदानावरती टाइमपास करायचा नाही, वेळ वाया घालवायची नाही. पंचाने देखील सक्त ताकीद द्यायची आहे खेळाडूंना की कोणताही वेळ ही मैदानावरती वाया घालवायची नाही आहे. जेवढे सामने लवकर होतील याची दक्षता घ्यायची. निर्धारित वेळेमध्ये जी वेळ दिली जाते निर्धारित षटकं फेकण्यासाठी त्या वेळेमध्येच षटकं फेकून झाली पाहिजेत याची दक्षता देखील घेणं अतिशय जरुरी. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम असं निश्चितपणे म्हटलं जातं. यावेळी अल्टीपल्टीचा प्रयत्न, स्विच हिटचा प्रयत्न केला जातोय तो गणेश फडके याच्याकडनं. आज गणेशची बॅट काहीशी त्या ठिकाणी थंड दिसते, शांत दिसते. गणेशची बॅट टळपली ना तर मी म्हणेन या ठिकाणी फलंदाजांना या ठिकाणी पळताभुई थोडी होईल या मैदानात, यात काही शंका नाही. धावसंख्या स्थिरवलेली 7 वर. एकंदरीत दुसऱ्या षटकाला झालेली सुरुवात 35 धावांचा पाठलाग करताना दिसतोय मैदानावरती वीर सावरकर संघ. अल्टीपल्टीचा प्रयत्न यावेळी मात्र सक्सेसफुल झालाय. वेकेंट एरियामध्ये चेंडू चाललाय सीमारेषेच्या नजदीक, सीमारेषा पार, चौकार डीजे. थँक्यू. यावेळी ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु विनायक दांडेकर बघा विनायक दांडेकर यांचं गचा यष्टीरक्षण विनायक दांडेकर यांच्या कामगिरीवरती काहीसा नाराज दिसतोय.
विनायक आपला खेळ त्या ठिकाणी पूर्ण सावंतवाडीतून पाहिला जातो. अनेक समर्थक या ठिकाणी सांगतायत विनायकला खेळ आपला उंचावण्याची गरज. एकंदरीत धावसंख्या 12 वरती येऊन पोहोचलेली. बिनबाद अशी सुरुवात. 35 धावांचा एकंदरीत पाठलाग आपण बघतोय या 5 षटकांच्या सामन्यामध्ये. 12 धावा धावफलकावरती. बिनबाद 35 धावांचा पाठलाग करणार कौस्तुभ जातो स्ट्राईक एंडवरती. जसा कौस्तुभ आलाय स्ट्राईक एंडवरती क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल हा गिरीधरनं करून आणलाय. जो स्क्वेअर लेग वरचा क्षेत्ररक्षक त्यानं 30 यार्ड सर्कलमध्ये आमंत्रित केलाय. यावेळी हलके स्टिअर केला तो चेंडू चाललाय त्या ठिकाणी वाईडिश थर्डमॅनच्या दिशेनं. डीप कव्हर पॉईंट वरनं क्षेत्ररक्षक लक्ष्मण बाकरे वाईडिश थर्डमॅनच्या रिजन मध्ये जातोय. चेंडू अडवतोय. परतीची फेक केली थोडीशी वैवड फेक आपण बघतोय. त्याचा फायदा कौस्तुभला मिळालाय. ज्या ठिकाणी 2 धावा आल्या असत्या त्या ठिकाणी 1 अधिकची धाव खर्ची घातली जाते. एकंदरीत 3 धावा मिळत आहेत. धावसंख्या पोहोचली 15 वर. बिनबाद दुसरं षटक प्रगतीपथावर. 20 धावांची फक्त आवश्यकता आहे. आता मात्र थोडीशी धावगतीला रोका लावावं लागेल नाहीतर मी म्हणेन एक सहज सोपा विजय या ठिकाणी वीर सावरकर रत्नागिरी संघ या सामन्यामध्ये या ठिकाणी संपादन करताना दिसेल तो VY स्पोर्ट्स सिंधुदुर्ग संघाविरुद्ध. अकुट चेंडू शॉर्ट ऑन बुलचा फटका. मिड विकेट क्षेत्र डीपला क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक येईल चेंडू मागे चेंडू अडवेल परतीची फेक करेल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. एका मी म्हणेल सामन्याच्या दृष्टिकोनातून जर विचार करायला गेला तर थोडंसं महागडं षटक ठरतंय गिरीधरचं. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 17 धावा धावफलकावरती. 11 धावा एकंदरीत या षटकामध्ये खर्ची घालतोय तो गिरीधर. 11 धावा खर्ची घालणारं गिरीधरचं षटक हे नक्कीच समाप्त होतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 17 धावांचा टप्पा या ठिकाणी गाठतोय. निम्म्या धावसंख्येचा टप्पा अजूनही गाठणं बाकी आहे. 18 धावांची आवश्यकता आहे आणि 18 धावा गाठण्यासाठी अजून 18 चेंडूंची ही गरज. 18 चेंडूंची या ठिकाणी आवश्यकता. 18 चेंडू 18 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजीच्या मोर्चावरती सुमित धोंडे मला वाटतं येताना दिसेल. अठरा चेंडू 18 धावा असं असेल लक्ष हे विजयासाठी. ते वीर सावरकर रत्नागिरी संघाला जी आवश्यक धावगती आहे ती मात्र वाढवण्यात ती गाठण्यात मात्र यश संपादन केलं. आता मात्र प्रत्येक चेंडू मागे केवळ एकेरी धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडूत 18 धावा जमवायच्या. सुमित धोंडे गेलाय. क्षेत्ररक्षण सजवण्यात VY संघ VY स्पोर्ट्स संघ बराच वेळ वाया घालवतो. आपल्याला पुन्हा एकदा विनंती की कृपया वेळ दवडू नका. फुल टॉस चेंडू. फुल टॉस फुल लॉस. चेंडू चाललाय डीप लॉंग ऑन सीमा क्षेत्रा बाहेर. षटकार. स्पर्धेतला पहिला वेळेला षटकार या अगोदरच्या चेंडूवरती कौस्तुभच्या बॅट मधून आपण बघितला आणि त्यानंतरच्या चेंडूवरती चौकार हा कौस्तुभला.
मॅच संपवण्याची घाई मला वाटतं कौस्तुभला दिसतंय. मॅच लवकरात लवकर संपवावी आयोजकांसाठी, कारण ते स्वतः आयोजक आहे. वेळेचं महत्त्व त्यांना माहिती आहे. आपल्यासाठी वेळ कशी वाचवायची आहे हा प्रयत्न एकंदरीत फलंदाजी करत असताना कौस्तुभकडनं आपल्याला मैदानावरती होताना दिसतोय. यावेळी फ्लिक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण बघतोय. जोरदार अपील पंचांकडनं केलं जात आहे. आउटसाइड अंपायर अंपायर पंचांवरती मात्र त्याचा कोणताही परिणाम झालेला दिसला नाही. अपीलमध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास देखील होता, परंतु पंचांनी मात्र अपील हे साफ फेटाळून लावलंय. यावेळी फटका खेळलाय मिड विकेटला. चेंडू पुन्हा एकदा फरार होतोय. 1 बाउंड सीमा पार करतोय. 4 धाव्यांची नोंद पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये. विजयापासून तो अर्थात वीर सावरकर रत्नागिरी संघ केवळ 4 धावांची आवश्यकता बघूया. चौकार लगवेल का आणि चौकार ठोकून विजयश्री संपादन करेल का. कौस्तुभनं फटका खेळलाय. 1 धाव तर नक्कीच जोडली जाईल. फेक केली जाते परंतु बॅकअप त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. विनायक दांडेकर पुन्हा एकदा मैदानावरती चूक. एक चांगलं बॅकअप आपल्याला पाहायला मिळत नाहीये. 2 धावा जोडल्या जात आहेत. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. अजून 2 षटकांचा खेळ असेल ना. बाकी 12 चेंडू 2 धावा हीची फक्त आवश्यकता असेल. ती अर्थात हा सामना जिंकण्यासाठी वीर सावरकर रत्नागिरी संघाला हा सामन्यामध्ये विजय. राहुल गोलंदाजीच्या मोर्चावरती आणि आल्याला आपल्या संघाला एक महत्त्वपूर्ण सफलता त्याला प्राप्त करून दिली. नवीन फलंदाज बघूया कोण येतोय. हा फलंदाजीसाठी आपल्याला दिसतोय तो गणेश जागेवरती. केवळ आपल्या संघाला 2 धावांची आवश्यकता आहे. योगेश या जोरकस फटका ठेवण्याचा प्रयत्न. बीट केला जातोय फलंदाज. बीट होतो यष्टीरक्षक. मला वाटतं 22ची खून पंचांकडनं येईल. येस 22ची खून पंचांकडनं येते आणि 22च्या स्वरूपात 1 धाव. स्कोर ऑन लेवल. धावसंख्या बरोबरीत होते. फक्त 1 धावेची आवश्यकता. करण्याचा प्रयत्न परंतु या प्रयत्नात थोडंसं अपयश येत आहे ते कौस्तुभला. आता मात्र विजयाची केवळ औपचारिकता शिल्लक आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. कारण 9 चेंडू अजूनही खेळ शिल्लक आहे आणि 9 चेंडूत फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. ती वीर सावरकर रत्नागिरी एक मोठा विजय साकारण्याच्या दृष्टीनं निश्चितपणे मार्गक्रमण करताना दिसतोय तो वीर सावरकर रत्नागिरीचा संघ. यावेळी बघा पुन्हा एकदा फटका टोलवण्याचा प्रयत्न. एक सुरेख चेंडूची सांगता. कमबॅक केलं जातंय जरूर परंतु मी म्हणेल बहुत देर कर दी मेहरबा आते आते. कारण पराज उशीर झालाय. कारण फक्त प्रतिस्पर्धी संघाला 1 धावेची गरज आणि त्यासाठी 8 अजूनही चेंडू येणं बाकी असेल या डावातले. यानंतरचे सर्व सामने केवळ 4 षटकांचे असतील.
हलके त्या ठिकाणी स्टिअर केला जातो, चेंडूला दिशा दिली जाते, बॅट फेस ओपन केला जातोय. विजयी चौकारानं आपल्या संघाला या ठिकाणी